काय रे प्रज्वल, काय झालं? काय नाही रे, जरा मेडिकल मध्ये जात होतो. चल जरा आपली शाळा फिरून येऊया. अरे काय आहे त्या शाळेत, पहिल्यासारखं काय राहिलंच नाहीये. बरोबर रे, आता तू मुंबईचा माणूस, तू काय या शाळेची आता ओढ कशी लागतली? मुंबई शिकूक गेलस तू. एक सांगू तुका, ज्या शाळेत लहानाचा मोठा केल्यान, ज्या शाळेत तुम्ही शिक्षण घेतलास त्याच शाळेत तुम्ही विसरून गेलास. तुम्ही मुंबईत मोठी मोठी शिक्षणा घेऊ जातास, पण ज्या शाळेत तुमका ज्ञान दिल्यान शिक्षण दिल्यान त्यावेळी तुम्ही विसरून जातास. तू आता बोलून काय समजत नाही तर माझ्यासोबत तुका दाखवते. तुका माहितीये आपण हळद बसायचा. होय रे. तू काय वर्ग आठवता? ज्यात आपण वर्गात शिकलो आणि मोठे झालो. तुका माहितीये शाळेची मधली सुट्टी असताना आपण हळद जेव बसायचं. अरे होय रे. जागा बघून काय आठवता काय? अरे होय रे, हे तर आपल्या शाळेचं मैदान. इथे आपण खूप खेळ खेळले. आपण क्रिकेट खेळलोय, पकडापकडी खेळलोय, खूप सारं मज्जा केली आहे या ग्राउंडवर आपण. तुका एक गोष्ट आठवता काय? कसली रे? की ह्याच ग्राउंडवर तू एके दिवशी पडलेलं, तुझ्या पायाक लागलेला, जखम झालेली, तेव्हा ह्याच जमिनीची माती तुझ्या पायाक आम्ही लावलेली. होय रे, आता मला हळूहळू सगळं आठवतंय आणि रिअलाइज पण होतंय की आपण इथे किती मजा केलेली. आणि मी मगाशी तुला उगीच बोललो की काय आहे त्या शाळेत. होय रे, ह्या शाळेत किती बदल झालाय, किती सुधारणा झाली. आणि मला असं वाटतं जे विद्यार्थी ह्या शाळेत शिकलेत ना, त्यांनी प्रत्येक वर्षी येऊन ह्या शाळेला भेट दिली पाहिजे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे.